वरहमतुल्लाहि वबरकातुह। उम्मीद करता सगळी खैरियतशी असाल आणि मजेत असाल आपल्या आपल्या घरा। आज मी गाडीतच बसलो आणि गाडीतला बसून तुम्हाला समजलं असेल की मी काय बनवणार आहे आज। आज फक्त लास्टदा एकदा व्हिडिओ बघा गाडीची, की गाडीतलं फक्त काय काय काम केलं आणि किती कितीचं काम केलं। ओके, ही फक्त फायनल व्हिडिओ असेल आपल्या गाडीची, याच्यात गाडीची व्हिडिओ नाही येणार। ओके, तो लास्ट फक्त ही एक व्हिडिओ बघा आणि पुढे बघा, इंटरेस्टिंग व्हिडिओ होणार आहे। ओके, त्यांची गाडी आहे त्यांना माहिती, सर्व माहिती मिळेल। त्यांची नाही आहे ते जे सोचतात गाडी घ्यायला त्यांना पण बेस्ट माहिती मिळेल की कशा कशा गाडीचं काम होते आणि गाडीला किती पैसे येतात, खंचा पण एक काय पार्ट बसवायला आणि किती खंच्या पार्टला किती पैसे येतात सगळं एकदम डिटेल सांगणार आहोत। त्यासाठी व्हिडिओतला बनवून ठेवा आणि व्हिडिओ एन्जॉय करा। चला मिळू मोडे। आता आपण सुरुवात करू आपल्या लिस्टची, जे जे पैसे काही काही खपलेत आणि किती किती खपले ते सगळं लिस्ट शॉर्ट लिखून आणली आहे, ते पेजवरती लिखून आणली। आता आपण सुरुवात करू त्या लिस्टच्या हिशोबाने। तर पहिला लिखलेला आहे कार क्रॅक। आता क्रॅक काय होतं तुम्हाला सांगता मी। तर हा बघा, ह्या इथे लेफ्ट हा टायरच्या आतला इकडे ह्या इथे क्रॅक आला होता। तो फक्त टायरच्या आतला, तिकडे टायरवरती नाही, तिकडे क्रॅक आला होता। तो छोटासा क्रॅक होता, तो एक बसून घेतला पहिले, त्याला फक्त 50 रुपीज गेलेत। गॅस वेल्डिंग केली त्याला। ओके, तर त्याच्याबाद विंडशिल्ड जी ही लीक होत होती ह्यातला पुढे विंडशिल्ड लीक होत होती, त्याचा ही विंडशिल्ड पुढे काढला, डबल बसवला आणि त्याला गेलेत 1650 रुपये। ओके, आता पुढे डोर ग्लास ही एक ग्लास आहे। ह्या ग्लासचा काय होता, ही वरती नाही व्हायची, ह्याचा लॉक तुटला होता, त्यासाठी फक्त ही वरती करायची आहे। त्याने किती रुपये घेतला, ओके बघतो थांबा, 200 रुपये त्यांनी घेतला। त्याबाद रिमोट की कटआउट, ही रिमोट की आपलं ही बघा, ही जी की आहे ती एनी टाइम काऊन वाजायची लांब चावी असल्यावर, म्हणजे आपण सर ती बेल वाजते ना तसं, तशी वाजायची ऑटोमॅटिक अनलॉक ऑटोमॅटिक लॉक, ती काढायची त्याने घेतला 300 रुपये। ओके, त्यात बॉक्स स्पीकर, मग एक स्पीकर दाखवतो तुम्हाला। हा व्हिडिओ मग मोठा होणार आहे, त्यासाठी बनवून द्या। ही आपली सगळी कचरपट्टी पडलेली आहे, आपण जी काम केलं ती। हा जो बॉक्स स्पीकर आहे त्याला माझ्या हिशोबाने 1285 रुपीज गेले टोटल, वायरिंग आणि स्पीकर्स वगैरे। ओके, आता मोडचं बघूया। 1285 ते बॉक्सचे स्पीकरचे। ते बाद EPS सेन्सर ह्या ते खालती मी तुम्हाला दाखवला होता। EPS सेन्सर नावाचा एक सेन्सर असते, जो स्टेअरिंगला फ्री करते चालताना, म्हणजे पॉवर स्टेअरिंग ही आहे आणि इलेक्ट्रॉनिकली आहे त्या, आणि EPS सेन्सरने स्टेअरिंग फ्री होते। ते EPS सेन्सर होता 3000 रुपयाचा। त्याबाद न्यू स्टेरिओ, हा बघा न्यू स्टेरिओ पण आपण जुना होता आपल्याशी, फक्त तो चालत नाही होता म्हणून आपण न्यू स्टेरिओ लावला। न्यू स्टेरिओचे पैसे म्हणतात 1200 रुपये। हा फक्त स्टेरिओ आहे 1200 रुपयाचा, वायरिंग वगैरे सगळं सोबत। ओके, त्याबाद वाइंडर, हा जो होता आपला जो ग्लास आपण फक्त वरती करून घेतला होता, त्याचा वाइंडर खराब झाला होता, म्हणजे तुटला होता, ते आपण ह्याला नवा वाइंडर बसवला। ह्याच्यातला वाइंडरचे आय थिंक वाइंडरचे 600 रुपये आहेत। त्याबाद फिटिंगचे 400 रुपये, वाइंडरचे अलग फिटिंगचे अलग 400 रुपये। ओके, त्याबाद विंडोचा स्प्रे, हे काच जे वरती होतात ते सगळे मॅन्युअल आहेत ना, त्यासाठी काच हे जे रबर आहेत, रबरला स्मूथ होण्यासाठी स्प्रे येते, तो घेतला होता 150 रुपीजचा। ओके, त्याच्या बाद ट्रान्सपोर्टचे, म्हणजे त्याचा जो ह्या आईला EPS सेन्सर आपला जो आईला 3000 रुपयाचा आहे, हा इथे लावायचा, तो आईला मुंबईशी। त्याच्या बाद त्याचे ट्रान्सपोर्टचे 150 रुपीज गेले। त्याबाद आता नवीन काम निघाला होता, ते EPS सेन्सर बरोबर काम नाही करत होता, म्हणजे ती काम करत होता, त्याचा जी मोटर होती तो काम नाही करत होता। हा इथे एक मोटर पण टाकले नाहीत, मोटर दिसते की नाही माहिती नाही तुम्हाला, ही मोटरच आहे, तुला दिसते इथे ती मोटर फक्त आहे आपलं 1000 रुपयाची मोटर, ती आहे 1000 रुपयाची। ती माझं मोटर खराब झाली होती, EPS सेन्सर टाकला नाही तर मोटर खराब झाली। मग त्याचं टाकलं आपण 1300 रुपयाला, म्हणजे 1300 फिटिंग सगळा सोबत। अशी आपला लीज झाला आहे 12000 रुपयाचं। 12000 रुपये फक्त आपल्या ही सामानाचं झालं आहे। ते बाद पेट्रोल त्याचा वगैरे सगळं अलग। त्याच्या बाद असे मोप चीजे त्या आपण मी पुरी कव्हर नाही केली, असे म्हणजे 17-18 हजार रुपये खपलेत फक्त गाडी नीट करण्यातला। ओके, आणि गाडी आता आपली मस्त झाली आहे, गाडी आता मस्त झाली आहे, आता तर चालू शकतो आरामात, काही मुश्किल नाही त्या गाडीचं।
मग तुम्ही ही बात एक याद ठेवा की गाडी घेतल्यावर गाडीचं थोडं काम करायला लागेलच. आणि मी थोडं ही पण दाखवतो सामान वगैरे. हा एक स्टेरिओ पहिला पण आपल्या भावाचीच घेतला होता, तो खराब झाला. काय झालं काय माहिती. हा जो पुराणा स्टेरिओ जो लागलेला होता त्याबाद हे हा एक ॲड नाही केला मी. पायनीरचा 4 इंचीचे स्पीकर, हे आय थिंक म्हणजे 800ला पडले होते वाटते, 800 का 1000ला काहीतरी. हे ॲड नाही केला, हा पण एक ॲड करा. त्याबाद हा आपला ही आहे स्टेरिओचा बॉक्स, हे सारा सामान आहे. बाकी फक्त ते एक जे पायनीरचे स्पीकर आपले होते 4 इंचीचे आहे ते लागलेत, ते मी ॲड नाही केले. ते एक ॲड करा. 1000 रुपयाचे वाटतं काहीतरी आहेत ते, फिटिंग सोबत. ओके, मग आता ओव्हरऑल म्हणजे तर माझ्या हिशोबाने 17-18 हजार रुपये खपलेत गाडीला. आणि गाडी आपल्याला पडली त्या 80ची, म्हणजे 1 लाखाला गाडी गेली ही. ओके, आणि चालली किती होती मी बघतो जरा, 1 मिनिट. चालली किती गाडी. ओ 83,578 चालली आहे. माझ्या हिशोबाने मी जेव्हा हल्ली होती तेव्हा 83,000 चालली होती. 83,000 थोडी कमी होती, 83,000 अराउंड चालली होती. मी हल्ल्या वर्षी चालवली 600 किलोमीटर्स धरा. 578 आहे, 600 किलोमीटर धरा. ओके, तर बघू आपली ही गाडी कॉपत चालतंय. आणि ही व्हिडिओ त्यासाठीच मी बनवतो की मला पण याद राहील काय काय काम केलं, किती किती चालली होती, काय काय सगळं झालं आहे. ती ही पण एक व्हिडिओ एक रेल मेमरी की आम्ही गाडी घेतली ती असं असं काम केलं आणि एवढी एवढी चालली होती. आता गाडीतला बसून थोडीशी बातें करू आपण. तर डिग्गी मगची बंद करूया पहिले. ही पण कसं वाटतं ते सांगा मला. लई भारी आहे ना. थोडा छोटा मला वाटतंय, थोडा मोठा काढायला हवा आता. फंक्शन करू चला. आता थोडी बात करूया आपण गाडीत बसून जरा. आता मी तुम्हाला आपलं जे छोटा छोटा काम होता ती सगळं दाखवलं. आता मोठं काम अजून काही गाडीतलं निघलं नाही, ती माशाल्लाह बेस बात आहे. आणि ही पण धरून चाला की हे छोटे छोटे काम होते, म्हणजे गाडीतला जे कॉमनली काम नसतात तसे होते काम. ते जर 17-18 हजार पावत पोहोचले. ओके, अगर काही मोठं काम निघला तो एकच काम 17-18 हजार पावत जाऊ शकते, ती धरून चाला. अगर तुम्हाला शिकाय विकायसाठी गाडी हवी, ते एकदम कमीत कमीतला गाडी बघा. बाकी जर तुम्ही बेस गाडी घेतलं फक्त शिकायसाठी आणि जर काम निघला ते तुमच्या वाट लागेल. अगर तुम्हाला ती गाडी ठेवायचीच आहे ते ओके. जर शिकायसाठी घेतले मग इकायचे मग तिच्यात खर्च करून काही फायदा नाही. ओके, मग ती धरून चाला. हे छोटे छोटे खर्च होते, ते आम्हाला गाडी ठेवायचीच आहे त्यासाठी आम्ही केले. ओके, आता मग आम्ही गाडी जेव्हा नवीन घेऊ तेव्हा बघू. अजून 1-2 वर्ष लागतील, म्हणजे आम्ही जेव्हा कामावर जाईन तेव्हा ही घेऊ शकतो गाडी, आता घेऊ शकत नाही. आणि ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती पण सांगा म्हणा. आणि जो गेला व्हिडिओ तुम्ही बघला असाल आपला, याद नाही म्हणजे कसला होणार होता, हां तिथे नांगलबट फाटाला गेलो होतो, ती पण कसं वाटलं ते मला सांगा. ओके, आता पुढे आपण व्हिडिओतला मिळू. आणि सगळं जे काम झालं ती पण मी तुला समजावलं सगळं. आता ह्याच्यामुळे गाडीचा व्हिडिओ नाही ना, त्याच्यासाठी टेन्शन नको घेऊ. आणि सगळं जी मी व्हिडिओ दाखवलं ती मागचं काय बघू नको, म्हणजे बॅकग्राऊंड वगैरे जी काम दाखवलं तीच बघा बस. चला मग इथे व्हिडिओ पण एंड करूया. आता मिळू मोठ्या व्हिडिओतला. तोपर्यंत अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह.